शांति शांति शांति। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। तर वेदाविनाशिनं नित्यं येनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कं घातेति हन्तिकम्। या श्लोकावर अतिशय गंभीर चिंतन चालू आहे। त्यामध्ये भगवान भाष्यकारांनी सिद्ध केलं की कर्माचा अधिकारी वेगळा, ज्ञानाचा अधिकारी वेगळा। तर सर्व कर्माणि मनसा जो त्याचा ज्ञानामध्ये अधिकार आहे ना, त्याने काय सर्व कर्माणि मनसा या श्लोकावर हे श्लोक उदाहरण रूपाने सांगितला भगवान भाष्यकारांनी। आणि मग सुरू झाले याच्यावरच चिंतन। पूर्व पक्षी उठला आणि सर्व कर्माणि मनसा, नाही नाही, मनानेच फक्त काय करायचा, कर्माचा त्याग करायचा। आम्हाला माळ आहे पण कशाची, मनाचीच माळ आहे असं मनानं कर्माचा त्याग करायचा। मग ते लगेच उत्तर दिलं असं म्हणणं ठीक नाही। कारण काय श्लोकामध्ये दिलेलं आहे सर्व कर्माणि, सर्व कर्माणि म्हणल्यावर नंतर सगळंच आले, कायिक वाचिक मानसिक सगळं। मग पुन्हा तो काय थांबला नाही। सर्व कर्मा मनाने त्याग केले तर म्हणलं तर काय काय हे झालं, म्हणे काय गुन्हा झाला, काय केलं पाहिजे, आधी मन तर निर्मळ पाहिजे की नाही, मनच निर्मळ पाहिजे। बाकी काय असो का नसो शरीरानं, काय शरीराचं काय नसतं एवढं, मन आधी निर्मळ पाहिजे। मग मनानं म्हणलं तर काय हरकत आहे। तर त्याचं उत्तर दिलं कारण सगळे जे कर्म आहेत त्या अगोदर काय मनातूनच, मनच त्याचा सगळ्या कर्माला मन हे कारण आहे। मनाशिवाय कोणतंही क्रिया होऊ शकत नाही। तर पुन्हा पूर्वपक्षी म्हणतो काय करा, शास्त्रविहित जितके कर्म सांगितलेत तेवढ्यांना सोडून बाकी सगळ्याचा कशाने त्याग करायचा, मनाने त्याग करायचा। मनातून बाकी सर्व कर्माचा त्याग करायचा असं म्हणल्यानंतर पुन्हा सिद्धांती म्हणतात ना, तसं पण नाही। तर कसं श्लोकामध्ये दिलेलं आहे, नैव कुर्वन्न कारयन, करीतही नाही करवितही नाही। म्हणून तसं म्हणता येत नाही काही सोडा आणि काही धरा, है ना, तसं करता येणार नाही। मनाला प्रयोजक करता येणार नाही अशा पद्धतीनं। मग म्हणले अहो जे सांगितलंय ना संन्यास, सर्व कर्म संन्यास, कोणाला सांगितलाय, जे मरणासन्न आहे, आता मरणार आहे त्याच्याकरता सांगितलं। तसं सुद्धा नाही। का नाही, नवद्वारे पुरे देही, या देहामध्ये राहूनच तो काय करतो, कर्माचा त्याग करतो असं म्हटलेलं आहे स्पष्ट। त्यानंतर पुन्हा शंकाकार आले, काय म्हणतात, मरणाच्या वेळी त्यांनी संन्यास घेतला, आतुर संन्यास घेतला आणि तसं करतात ना, जीवनभर कर्मानुष्ठान केलं पण शेवटी काय केलं पाहिजे, संन्यास घेऊन म्हणजे सर्व कर्माचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे। जीवनभर कसं कर्म केलं त्यांनी, फलासक्ती सोडून कर्म केलं। जीवनभर कर्म त्यागाचा अधिकार येण्याकरता प्रयत्न केले, म्हणजे अंतःकरण शुद्धी करता प्रयत्न केले। आता काय, आता कर्म करण्याची गरज नाही, अंतःकरण शुद्ध आहे। आता फक्त तत्वावर आरूढ होणे है ना, अहम ब्रह्मास्मी या तत्वावर आरूढ होणे। बरेच बऱ्याच महात्म्यांचं उदाहरण आहे त्यांचं सुद्धा। डोंगरे महाराज ते सुद्धा शेवटी संन्यास घेऊनच तर ब्राह्मणांना विधान आहे ना संन्यासाचं। ब्राह्मणांनी 4 जे आश्रम आहेत
त्या 4 मधून असं क्रमानं येत येत शेवटी कुठे यायचं, संन्यासामध्ये यायचं, संन्यास आश्रमामध्ये. तर बऱ्याच लोकांचे शेवटपर्यंतही कर्म सुटत नाहीत किंवा मग ते सोडित नाहीत. असं वाटतं की अजून आपला अधिकार नाही संन्यासमध्ये. पण मग हे तर राहिलं, विधी तर राहिली की नाही करायची पूर्ण. क्रम आहे ना, ब्रह्मचर्य, त्याच्यानंतर गृहस्थाश्रम, त्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि त्यानंतर संन्यासाश्रम. संन्यासाश्रम एक असा आश्रम आहे ते कोण्याही आश्रमातून घेता येतो. ब्रह्मचर्यातून सरळ कुठं घेता येऊ शकतो, संन्यास घेता येऊ शकतो. गृहस्थातूनही संन्यास घेता येऊ शकतो. वानप्रस्थानंतरही संन्यास घेता येऊ शकतो. जेव्हा वैराग्य उत्पन्न झालं की तेव्हा संन्यास घ्यावा, अशी काय शास्त्रच आहे. तोरी उदास होऊ नका. आशा सुटली की संन्यास घेतला पाहिजे. तर काय सांगता येत नाही, या आशेचं पुन्हा मागं लागण होतं. एकदा काय कपडे भगवे घातले की मग त्याच्या लक्षात येतं, झालं आता आपलं भगवं, आता नादी लागण्यात काय अर्थ नाही. आशा हे समूळ खणून काढा. संन्यासी बाबा सांगितलं नाही की न कुर्वन्न कारयन, तो करीतही नाही करवितही नाही. मग त्याचा जे अन्वय म्हणे त्या श्लोकात तुम्ही व्यवस्थित लावला नाही. काय करा, देहे संन्यासीति संबंध न देहे असते इति चेत. देहे संन्यास्य, देहामध्ये त्याग करतो, देहात त्याग करतो, देहात राहून असा अन्वय करायचा नाही. देहामध्ये त्याग करतो, देहाला अधिकरण करायचं, देहात त्यागाचं, देहात. आणि न देहे असते, देहात राहून असं म्हणायचं नाही. असा जर अन्वय केला तर काय न, असं नाही. सर्वत्र आत्मनः अविक्रियत्वावधारणात, आत्मनः अविक्रियावधारणात. सर्वत्र म्हणजे सगळे श्रुती स्मृती पुराण वेदामध्ये सगळीकडे काय आलं, आत्मा अविक्रिय आहे अशीच अवधारणा आहे. मग ज्याला कळलं आत्मा कसा आहे, अविक्रिय आहे, त्याचा आपोआप संन्यास घडणारच आहे. मग इथं कर्माचा त्याग करा, तिथं त्याग करा, आणि आमका करा, आणि ते काय विशेष राहत नाही. कारण आत्मा कसा आहे, अविक्रिय. आत्मा त्याचं स्वरूप आहे. स्वरूप कसं आहे, अविक्रिय आहे. कोणतं कर्म, कशाचं कर्म, कुठं त्याग करायचं, कशामध्ये त्याग करायचं, मनानं करायचं का वाणीनं करायचं, हे काही लफडा राहतच नाही. हे पहिला हेतू. दुसरा, आसनक्रियायाः च अधिकरणापेक्षत्वात् तदानपेक्षत्वाच्च संन्यासस्य संपूर्व तु न्यास शब्द इह त्यागर्थः न निक्षेपार्थः. आसन क्रियायाः च अधिकरण अपेक्षत्वात्. आसन क्रियाला काय पाहिजे, कशाच्या अधिकरणाची अपेक्षा असते. आसन म्हणजे काय, राहणं. राहणं हे कुठं असतं, कुठंतरी असतं की नाही, कुठंतरी असतं. म्हणजे त्याला कशाच्या अधिकरणाची अपेक्षा असणार. आणि संन्यासस्य तदानपेक्षत्वात्, संन्यास्य म्हणजे त्याग करण्याला अधिकरणाची आवश्यकता नाही. आसन म्हणजे राहण्याला तर कुठंतरी आसन लावावं लागेल की नाही, तर कुठंतरी लावतात ते जमिनीवर, याच्यावर, म्हणजे अधिकरणाची आवश्यकता आहे. पण त्यागाला त्याग केला आता कुठं केला, काय केला, फेकून देतात लोक एखाद्या अनावश्यक वस्तू, आमक्याच ठिकाणी तमक्याच ठिकाणी. आता निघाल्या कचरा कोंड्या, आता जराशी सुधारले लोक, नाही तर पूर्वी दिलं फेकून. कुठं पडन त्याचा काही विचार नाही. तर जागा बी पूर्वी भरपूर होती, एखादं कोणी कचरा फेकला ते सपादून जायचा. आता काय सगळीकडे रोड हे झाल्यामुळं. परंतु त्यागाला कशाच्या अधिकरणाची आवश्यकता नाही, हे विशेष. संन्यासस्य तत् अनपेक्षत्वात् संपूर्वः तु न्यास शब्द इह त्यागार्थ.
न निक्षेपार्थः. समपूर्वक न्यास शब्द जो आहे तो त्याग अर्थामध्ये आहे, निक्षेपार्थ नाही, ठेवणे या अर्थामध्ये नाही. संन्यास हा शब्द कशामध्ये? त्याग या अर्थामध्ये आहे, ठेवणे या अर्थामध्ये नाही. मग कर्म कुठं ठेवा म्हणे? सर्व कर्माचा न्यास कुठं ठेवायचा? देहात. असं होऊ शकत नाही. जमलं? तर तस्मात म्हणून आता निघा सगळं सार रूपानं. तस्मात गीताशास्त्रे आत्मज्ञानवतः संन्यासे एव अधिकारः न कर्मणीति तत्र तत्र उपरिष्टात् आत्मज्ञान प्रकरणे दर्शयिष्यामः. तस्मात म्हणून सगळं शास्त्रार्थ झाल्यानंतर म्हणून हे गीताशास्त्रामध्ये आत्मज्ञानवतः संन्यासे अधिकारः, संन्यासे व अधिकारः. आत्मज्ञानवतः आत्मज्ञानांचा संन्यासामध्येच अधिकार आहे, संन्यासामध्येच अधिकार आहे असं गीताशास्त्रानं स्पष्ट सांगितलेलं आहे. न कर्मणी, कर्मामध्ये नाही. जो ज्ञानाचा अधिकारी आहे त्याचा कशामध्ये अधिकार? संन्यासामध्ये, त्यागामध्येच अधिकार आहे. त्याग, सगळ्या कर्माचा त्याग करणे याच्यामध्येच अधिकार आहे, कर्म करण्यामध्ये नाही. कर्म होतील कसे तेच सांगितलं आतापर्यंत. इति तत्र तत्र उपरिष्टात् आत्मज्ञान प्रकरणे दर्शयिष्यामः. आम्ही पुन्हा पुन्हा सांगू, पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवून देऊ, है ना. हेच अर्थ पुन्हा पुन्हा जिथं जिथं आत्मज्ञानाचं प्रकरण येईल तिथं तिथं आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. प्रकृतं तु वक्ष्यामः तत्र आत्मनः अविनाशित्वं प्रतिज्ञातं तत् किम इव उच्यते. आता प्रकृत विषय, जो विषय चालू आहे त्या विषयावर येऊ. तो विषय तुम्हाला त्या विषयाचं वर्णन करू. तत्र आत्मनः अविनाशित्वं प्रतिज्ञातं. अगोदरच आत्मा कसा आहे? अविनाशी आहे अशी प्रतिज्ञा केली होती की नाही? न जायते म्रियते वा कदाचिन. किंवा मग सुरुवातीचंच घ्या, काय 11 अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासो न गतासूंच तानुशोचन्ति पंडिता. कशामुळं? आत्मा नित्य असल्यामुळे. तिथूनच सुरू झालं नित्याचं प्रकरण. तर अविनाशित्वं प्रतिज्ञातम, आत्म्याचा आत्मा अविनाशी आहे हे सिद्ध करण्याची प्रतिज्ञा जी केलेली आहे, तत्किमी उच्यते, ते पुन्हा कशा प्रकारे आहे तेच सांगतात. कशा प्रकारे सांगल्या जाईल? तर वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा यन्यानि संयाति नवानि देहि. यथा जीर्णानि वासांशी विहाय नरः अपराणी नवानी गृह्णाती. पहिल्या श्लोकात पहिल्या ओळीमध्ये वरच्या दृष्टांत दिलेला आहे. जसं जीर्णानि वासांशी, जीर्ण झालेले कपडे, जीर्ण झालेले म्हणजे गेले आता कामातून, आपल्या वेच्यात काय म्हणतात त्याला, इर झाले, इरले. तर जीर्ण वस्त्र जसे विहाय टाकून नरह माणूस काय करतो? अपराणी म्हणजे दुसरे, नवानी गृह्णाती नवीन वस्त्र काय करतो? धारण करतो, ग्रहण करतो. तथा त्याचप्रमाणे देही, कोण? देही काय करतो? जीर्णानि अन्यानि शरीरानि विहाय नवानि
संयाती. तसा देही म्हणजे हा आत्मा है ना, पुरुष आत्मा. जीव काय करतो, जीर्ण झालेले शरीर म्हणजे वृद्धावस्थेला प्राप्त झालेले शरीर. आता वृद्धावस्था झाली आणि नष्ट झालं शरीर, एकदम काही राहिलं नाही त्या शरीरात. त्या शरीराला काय करतो, विहाय टाकून देतो आणि मग काय करतो, अन्य असणारं नवीन शरीर ग्रहण करतो. भारी आहे का नाही श्लोक, प्रसिद्ध श्लोक, जवळजवळ सर्वांना पाठ असणारा श्लोक. याचा अर्थ हा जो देही आहे, जसा माणूस इथला उठतो आणि कपडा घेतो आणि मग ते कपडा धारण त्या कपड्यात जाऊन बसतो, असं नाही. देही तसाच राहतो, कपडे येतात आणि कपडे चालले जातात. तसा आत्मा निर्विकार आहे, अविकारी आहे आणि देहरूपी उपाध्या येत राहतात आणि जात राहतात. वासांशी, वासांशी म्हणजे वस्त्राणी, जीर्णानी दुर्बलताम गतानी. जीर्णानी म्हणजे दुर्बलताम गतानी, दुर्बल झाले, आता जीर्ण झाले, दुर्बल झाले, त्याच्यात बल राहिलं नाही. यथा लोके, यथा म्हणजे जसं लोकांमध्ये, विहाय म्हणजे परित्यज्य, नवानी अभिनवानी गृह्णाती उपादत्ते. जीर्णानि वासांसी वस्त्राणि दुर्बलतां गतानि वस्त्राणि लोके परित्यज्य अभिनवानी उपादत्ते नरः म्हणजे पुरुषः. जीर्ण वस्त्र, जे वस्त्र कामाचे राहिले नाही त्यांना जसं टाकून अभिनवानी नवीन असणारे उपादत्ते ग्रहण करतात, घेतात, तसं अपराणी म्हणजेच अन्यानी. तथा तद्वदेव शरीराणी विहाय जीर्णानि अन्यानी संयाती संगच्छति. नवानि देही आत्मा पुरुषवत अविक्रिय एव इत्यर्थ. अन्यानी, अपराणी म्हणजे अन्य, तद्वदेव त्याचप्रमाणे, जसं वस्त्राप्रमाणे जुने वस्त्र टाकून नवीन घेतो त्याचप्रमाणे शरीराणी विहाय जीर्णानि अन्यानी जीर्णानि शरीराणी विहाय, जे जीर्ण झालेले शरीर आहे त्यांना टाकून अन्यानी संयाती म्हणजे संगच्छती, नवानी देही, दुसरं अन्य नवीन देह काय करतो, त्या नवीन देहाला प्राप्त होतो. कोण, आत्मा पुरुषवद अविक्रिय. तो आत्मा पुरुषासारखा कसा आहे, अविक्रिय आहे. पुरुषात काही क्रिया झाली नाही किंवा पुरुषामध्ये काही बदलाव झाला नाही. पुरुषाने काय केले, वस्त्र जुनं टाकून दिलं, नवीन घेतलं, त्या पुरुषात काही फरक पडला का, नाही, काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे हा देही जो आहे, जो आत्मा आहे, तो कसा आहे, अविक्रिय आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. शरीर आलं काय आणि शरीर गेलं काय इत्यर्थ, असा अर्थ आहे. कस्माद अविक्रिय एव इति. तो आत्मा कशा प्रकारे अविक्रिय आहे हे सांगतात. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. येनं शस्त्राणि न छिन्दन्ति, या आत्म्याला शस्त्र काय करीत नाहीत, छेद करीत नाहीत, तोडीत नाहीत. न येनं पावकः दहति, पावकः अग्नी, त्याला जाळीत नाही. येनं आपः न क्लेदयन्ति, याला पाणी काय करीत नाही, भिजवित नाही. आणि मारुतः न शोषयति, मारुत म्हणजे वायू वारा,
याला सुखवित नाही. असा हा कोण? आत्मा. एनम प्रकृतम देहिनम. देहिनम देहिनम म्हणजे आत्मा. न छिन्नंती शस्त्राणी. याला शस्त्र काय करीत नाहीत? तोडीत नाहीत, कापित नाहीत. असं कसं? निरवयवत्वात. तो आत्मा कसा आहे? निरवयव आहे. अवयवरहित असल्यामुळं न अवयव विभागम कुर्वंती. त्याचा अवयव विभाग करता येत नाही. वेगवेगळ्या विभागामध्ये त्याला वाटता येत नाही. शस्त्रादीनी अस्यादीनी. कोणत्याच शस्त्राने नाही, है ना. तलवार इत्यादी शस्त्राने त्याला काय करता येत नाही? तोडता येत नाही. का तोडता येत नाही? निरवयवत्वात. तो कसा आहे? निरवयव असल्यामुळं. आता आकाशाला अवयव आहे का काही? त्याला तोडता येते का? नाही. आकाशाला किती जरी शस्त्र आणली, एवढी जरी मशीन आणली मोठी तोडण्याकरता, तरी तुटत नाही. का? निरवयवत्वात. तसा आत्मा कसा आहे? निरवय असल्यामुळं त्याचे तुकडे करता येत नाही, विभाग करता येत नाही, वाटून घेता येत नाही. तथा न येनम दहती पावकः. त्याचप्रमाणे अग्नी अपि न भस्मीकरोति. न येनम दहती पावका म्हणजेच काय? अग्नी अपि न भस्मीकरोति. अग्नी सुद्धा त्याला भस्म करीत नाही, नष्ट करीत नाही. अग्नीचं काम आहे सगळं काय करणं? भस्मच करीत जा. पण आत्म्याचं भस्म अग्नी करू शकत नाही. तथा न येनम क्लेदयन्ति आपः. येनम आत्मानम, है ना. आप न क्लेदयन्ति. पाणी याला काय करीत नाही? भिजवित नाही. ते सांगतात आपाम ही सावयवस्य वस्तुनः आर्द्रीभावकरणेन अवयव विश्लेषापादाने सामर्थ्यम तद न निरअवयवे आत्मने संभवती. झालं. हे एकच हेतू. आत्मा निरवय असल्यामुळं काय? आपाम ही सावयवस्य वस्तुनः आर्द्रीभावकरणेन पर्यंत. पाणी काय करतं? सावयव वस्तूलाच काय करतं? आर्द्रीभाव म्हणजे वल करते. आकाशाला वल करता येते का? आकाश कसं आहे? किती पाणी फेकलं म्हणजे आकाशवर वल्ल होईल? होत नाही. कारण काय? निरवयव आहे. तसं आत्मा सुद्धा निरवयव असल्यामुळं त्याला वल्ल करता येत नाही. आणि आर्द्रीभावकरणेन अवयव विश्लेषापादाने न सामर्थ्यम. आणि अवयव नसल्यामुळे त्याला वल करता येत नाही आणि वल करून वेगळं करता येत नाही. किंवा पाण्याद्वारे वस्तू वेगळी करता येते ना. पाण्यानं वस्तू तोडता येतात. भल्या भल्या वस्तू तुटल्या जातात कशानं? पाण्यानं सुद्धा. आता घरं गिरं वाहून जातात की नाही? तुटूनच वाहून जातात. तसं पाणी सुद्धा विश्लेष करण्याचं सामर्थ्य पाण्यासुद्धा आहे. परंतु हा अवयव असल्यामुळे त्याच्या ठिकाणी ते संभव नाही, ते शक्य नाही. बरं. तथा स्नेहवद द्रव्यम स्नेहशोषणेन नाशयति वायु एनम स्वात्मानं न शोषयति मारुतापि. तथा स्नेहवद. जी स्नेहवद म्हणजे जी स्नेहाने युक्त आहे. स्नेह कशाला म्हणायचं? चूर्णादी पिंडी भाव हेतुर्गुण स्नेह. चूर्णादी म्हणजे पीठ वगैरे माती वगैरे असतात आणि त्याचा गोळा करण्याचं जे सामर्थ्य असते की नाही ज्या गुणामध्ये, त्यालाच म्हणायचं. पाणी टाकल्यानंतरच गोळा होऊ शकतो कोण्याही वस्तूचा, पिठाचा म्हणा, मातीचा म्हणा, कशाचाही. स्नेहगुण कुठं राहतो? पाण्यात. आणि स्नेहवद जे आहे, जे स्नेहवद आहे म्हणजेच वल्ल आहे, त्याला शोषण्याचं काम कोण करतं? वाळवण्याचं काम कोण करतं? पाणी. हे आपलं वारा. स्नेह शोषणे नाशयति. स्नेह शोषणेन वायू
नाशयती, स्नेह नष्ट करून त्याच्यातला वायू त्या वस्तूला काय करतो, नष्ट करतो. परंतु एनम स्वात्मानम, या आत्म्याला, या स्वात्म्याला मारुत न शोषयती, वारा सुकवित नाही. वारा सुद्धा सुकवित नाही. का सुकवित नाही? ते वला झाला नाही ना. वला का झाला नाही? निरव. बर. यदेव तस्मात, असा असल्यामुळं काय, अच्छद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्येव च नित्य सर्वगतस्थाणु रचलोयम सनातनः. आत्मा असा आहे. कसा आहे? अगोदरच्या श्लोकात सांगितलं, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणून अच्छोद्यो, तो कसा आहे? अयम अच्छेद्य. हा कसा आहे? अच्छेद्य आहे, छेद करता येत नाही, तोडता येत नाही. पुन्हा अयम अदाह्य, याला जाळता येत नाही, दहन करता येत नाही. अयम अक्लेद्य, याला वल्ल करता येत नाही. आणि च अश्वस्य एव, पुन्हा कसा आहे? हा अश्वस्य आहे, याला सुकविता येत नाही. मग कसं, कशामुळं, कसं आहे, कशामुळं? तर नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलः आणि सनातनः. अयम, हा कसा आहे? नित्य आहे, सर्वगत आहे. सर्वगत आहे म्हणजे व्यापक आहे. स्थाणु, व्यापक आहे म्हणून स्थाणु आहे, स्थिर आहे. स्थाणु, स्थाणुवत. स्थाणु असल्यामुळं अचल आहे, त्याच्यामध्ये क्रिया नाही. आणि हे सगळं असल्यामुळं तो कसा आहे? सनातन. सनातन आहे. सनातन म्हणजे चिरंतन, नित्य आहे, कायम, पहिले होता आणि पुढेही राहणार असं. चला. यस्माद अन्योन्यनाश हेतूनि भूतानि एनम आत्मानं नाशयितुं न उत्सहन्ते. यस्मात, म्हणून, अन्योन्य नाश हेतू, हे सगळे जे मागचे भूतानी, हे जे भूत होते, भूत कोण? हेच. कोणते भूत? पंचमहाभूत. पंचमहाभूत. तर त्याच्यापैकी सगळे पंच नाही घेतले. कोण कोण घेतलं? जल घेतलं, अग्नी घेतला, वायू घेतला. तर हे अन्य एकूण एकाचा नाश करणारे भूत आहेत. वा, हे एकूण एकाचे नाशक आहेत. तर हे जे भूत आहेत एकूण एकाचे नाशक. जल आहे म्हणा, पाणी आहे, पुन्हा अग्नी आहे, पुन्हा वायू आहे. त्याप्रमाणे येनम आत्मानं नाशितुं न उत्सहन्ते, हे जरी एकूण एकाचे नाशक असले तरी आत्मानं नाशितुं न उत्सहन्ते, आत्म्याला नाश करण्याकरता हे काय असमर्थ आहे. एकूण एकाला मारू शकतात पण आत्म्याला याच्यापैकी कोणी मारू शकत नाही. तस्माद नित्य, म्हणून आत्मा कसा आहे? नित्य आहे. झालं एका हेतूची सिद्धी. नित्य म्हणून नित्य आहे. नित्यत्वात सर्वगतः, जे नित्य असतं ते सर्वगत असतं, सगळीकडे असतं. नित्य असतं ते सगळीकडे असतं. जे अनित्य असतं ते परिच्छिन्न असतं. परिच्छिन्न असतं म्हणजे नाशवान असतं, छोटं असतं. परिच्छिन्न झालं की त्याच्यामध्ये नाश निश्चित होणार. आत्मा कसा आहे? सर्वगत आहे. सर्वगत म्हणजे सर्वत्र व्यापक आहे. देशाने, कालाने आणि वस्तूने त्याचा नाश होत नाही, त्याला म्हणायचं सर्वगत. मग सर्वगत असल्यामुळं तो कसा आहे? सर्वगतत्वात् स्थाणुः, सर्वगतत्वात स्थाणु, सर्वच ठिकाणी असल्यामुळं तो स्थाणु आहे. स्थाणु म्हणजे काय? स्थाणु एव स्थिरः इति एतत्, स्थिर आहे, स्थिर.
स्थाणूप्रमाणे स्थिर आहे. जो सर्वगत असतो तोच काय असू शकतो, स्थिर असू शकतो. व्यापक आहे तो स्थिर आहे ना. जो परिच्छिन्न आहे त्याला अस्थिर करता येते. अस्थिर करू शकतात वस्तू. एवढाले मोठाले डोंगर असतात आणि आपल्याला काय वाटतात एकदम स्थिर आहेत, पण ते स्थिर आहेत का? त्याला पाणी पडलं, ढगफुटी झाली की लगेच डोंगर असा चांगला आखा डोंगरच खाली होतो की नाही, मग स्थिर बनता येते का? नाही. आणि एवढाले मोठाले डोंगर पूर्वी, आता या आळंदीच्या बाजूने डोंगर होते चौकडून, दिसायला लागले का आता डोंगर? कुठे गेले बा ती? त्याला अस्थिर करून टाकलं लोकांनी, चक फोडून फाडून त्याच्यावर बिल्डिंगी बांधल्या. म्हणजे स्थिर जगातली कोणतीही वस्तू पहा, दिसायला नावापुरती स्थिर आहे, तात्पुरती स्थिर आहे, नित्य स्थिर नाही. स्थिर कोण आहे? फक्त आत्मा आहे. आत्मा. स्थाणू इव स्थिर, स्थाणूप्रमाणे स्थिर. स्थाणू, स्थाणू कळतंय ना, असं ते लाकूड. आमच्या इकडे काय म्हणतात त्याला? खोड. खोड काय म्हणतात तो? खोंडूक. कशाला खोंडूक म्हणतात त्याला? नाही खोंड ते वेगळं, खोंड खोंडूक थोडंच म्हणतात त्याला. खोंड आणि खोंडूक मध्ये फरक आहे की नाही? हा, असं पडलेलं स्थिर असतं, हलत नाही, डुलत नाही. तर स्थाणू एव स्थिर इति येतात. हा स्थाणूप्रमाणे कसा आहे? स्थिर आहे. स्थिरत्वात अचल, स्थिर आहे म्हणून अचल आहे. त्याच्यामध्ये अचल म्हणजे क्रियारहित, कोणतीच क्रिया होत नाही. कशामुळे स्थिर आहे? तो अचल आहे, स्थिर असल्यामुळे अचल आहे. अयम आत्मा अतः सनातन, म्हणून हा आत्मा कसा आहे? सनातन आहे. सनातन चिरंतन, न कारणात कुतश्चित निष्पन्न अभिनव इत्यर्थ. कोणत्याच कारणाने ते काय होत नाही? निष्पन्न होत नाही, उत्पन्न होत नाही. म्हणून पुन्हा अभिनव, नवीन होत नाही, म्हणून तो काय? सनातन. पुरापिनव, पुराण. पुराणच शब्दाचा काय अर्थ आहे? सनातन. जुना आहे याचा अर्थ नवा नाही असं. जुना आहे पण नवाच आहे. पुरापि नव. नित्य नूतन आहे आत्मा. बरं, मग आता हे अहो म्हणे तुम्ही तर इथून तिथून सगळं एकच सांगायले, काय नवीन? प्रत्येक श्लोकामध्ये तेच ते तेच ते तेच ते. तुम्हाला असं वाटत नाही का आपण काय करतोय? पुनरुक्ती करतोय. तर ते सांगतात, न येतेषां श्लोकानां पुनरुक्त्यं चोदनीयम. है ना, ह्या इतक्या श्लोकामध्ये पुनरुक्तीचा आरोप करायचं काम नाही, करू नका. यदि एकेन एव श्लोकेन आत्मनः नित्यत्वम अविक्रियत्वम च उक्तम. कोणता आहे तो श्लोक? न जायते म्रियते वा इत्यादी ना. अहो, एका श्लोकामध्ये सगळं झालं की नाही? न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकामध्ये सगळं झालं तरी पुन्हा 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 तेच सांगतात, है ना. यदि एकेन, ह्या एका श्लोकानेच काय? आत्मन नित्यत्वम, आत्म्याचं नित्यत्व, अक्रियत्व च उक्तम, सांगितलं. आत्म्याचं काय? नित्यत्व, अक्रियत्व तर सांगण्यात गेलं की नाही. तत्र यद एव आत्मविषयं किंचित उच्यते ततः एतस्मात् श्लोकार्थात् न अतिरिच्यते. किंचित शब्दतः पुनरुक्तम किंचित अर्थतः इति. तत्र यदेव आत्मविषयं किंचित उच्यते. जे काय आत्म्याविषयी सांगितले गेलेलं आहे ते सर्व काय? एतस्मात् श्लोकार्थात न अतिरिच्यते.
ह्या श्लोकाच्या अर्थाहून अतिरिक्त दुसरं काही नाही. जितकं म्हणून काही आत्म्याविषयी सांगितलं ते या श्लोकाच्या अर्थापासून वेगळं नाही. कोण्या न जायते म्रियते वा कदाचित, त्याच्यामध्ये सगळंच आलं. सगळा अर्थ आतापर्यंत जितके श्लोक झाले ते सगळ्याचा अंतर्भूत कशात झाला? न जायते म्रियते वा कदाचित. श्लोकाहून वेगळं कुठं दुसरं सांगितलं ह्या श्लोकाहून? परंतु न अतिरिक्त किंचित शब्दतः पुनरुक्त किंचित अर्थतः इति. श्लोकात फरक एवढाच झाला. काही कसं आहे, शब्दतः पुनरुक्त, शब्दाने पुन्हा पुन्हा तेच सांगितलं, तेच शब्द पुन्हा पुन्हा आले. आणि काही त्या शब्दाचा अर्थ, काही अर्थाने पुनरुक्त झाला तो श्लोक काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी शब्दाने पुनरुक्त झाला. पुनरुक्त म्हणजे पुन्हा पुन्हा तेच सांगण्यात आलं. हा, हे गेलं ना माग, स्थिर आणि अचल ह्याच्यातूनच सिद्ध झालं. हो, नाही स्थाणू आहे म्हणून अचल आहे. स्थिर आहे म्हणून अचल, म्हणजे तो पळत नाही इकडं तिकडं. एकाला कारण करायचं. हा, अचल असण्याचं काय कारण आहे हो? कारण तो कसा आहे? स्थाणू. चला, सांगायचं एकच गोष्ट सांगायची, आत्मा नित्य आहे. बरं, मग एवढं असं का केलं? एवढं म्हणजे काय करायची गरज होती? कळलं ना आम्हाला? नाही ना, तुम्हाला कळत नाही म्हणून तर चालेल सगळं. कळत नाही हो. सगळ्या एकाच अध्यायामध्ये सगळी गीता सांगितली, दुसऱ्याच अध्यायामध्ये त्याची येशा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति है ना. एका श्लोकातच सगळं फळ सुद्धा सांग. आता याच्यातून बाहेर याचं काम नाही झालं. तरी बी अर्जुन लगेच उठला, जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम. देव म्हणे गई भैस पाणी मे. एवढं सांगितलं आणि हे काय म्हणतो, मग मला तुम्ही कर्मामध्ये का नियोजन करता? आता कुठं राहिलंय कर्मन धर्मन काय? पण नाही, संशय गेला नाही, चालूच राहिलं. सगळी 18 अध्याय गीता झाली. खरं तर सगळी गीता दुसराच अध्याय. कोणता विषय राहिला गीतेचा याच्यात सांगा बरं? सगळं दुसऱ्या अध्यायामध्ये काही देवानं ठेवलं, सगळं सांगून टाकलं. सगळं दुसरा अध्याय झाला की गाथा सुटली, आणि त्याची ज्ञानेश्वरी सुटली, आणि त्याचं ब्रह्मसूत्र सुटलं. काय? दुर्बाधत्वात् आत्मवस्तुनः पुनः पुनः प्रसंगम आपाद्य शब्दांतरेण तदेव वस्तु निरूपयति भगवान वासुदेवः. भगवान वासुदेव काय करतायत? पुन्हा पुन्हा त्याच वस्तूचं निरूपण करतायत. का? दुर्बाधत्वात. ती कशी आहे? ती वस्तू जे ज्ञान आहे, कशाचं ज्ञान? आत्म्याच्या नित्यत्वाचं ज्ञान. ते कसं आहे? दुर्बोध असल्यामुळं. आत्मवस्तू कशी आहे? आत्मतत्व दुर्बोध आहे, म्हणून पुन्हा पुन्हा प्रसंगम आपाद्य, पुन्हा पुन्हा तसा प्रसंग आणतात है ना. दुर्बोध पाहिजे का? नाही, दुर्बाधत्वात बरोबर आहे. दुर्बोधत्वात, दुर्बाधत्वात काय नाही, अर्थ करते. एक मिनिट याच्यात पाहू. श्री कृष्ण. तर हा आत्मा कसा आहे? दुर्बोध असे आहे. चलो, प्रसंगापाद्य शब्दांतरेण, म्हणून प्रसंग आणून वडून ताणून प्रसंग आणतात देव, आणि पुन्हा वेगवेगळ्या शब्दाने तेच वस्तू निरूपयती, त्या परमात्म्याचंच काय करतात? निरूपण करतात. कोण? भगवान वासुदेव, देव साक्षात. कथं नाम संसारीणाम अव्यक्तं तत्वं बुद्धिगोचरताम आपन्नं सत्संसार निवृत्ते स्यादिति.
हे संसारी आहेत ना. कशामुळे तसे पुन्हा पुन्हा करतात तो कशामुळे करतात तर संसारीणाम अव्यक्तम तत्वम बुद्धिगोचरताम आपन्नम. जे संसारी लोक आहेत, या संसारामध्ये फसलेले लोक आहेत, हे अव्यक्त तत्व जे आहे का नाही ते कधी आधीच काय कठीण आहे. आणि त्याचं ज्ञान त्यांच्या बुद्धिगोचर, त्यांच्या बुद्धीचा ते ज्ञान विषय व्हावं याकरिता ते ते जे ज्ञान आहे त्यांच्या बुद्धिगोचर होऊन काय झालं पाहिजे, संसार निवृत्तये स्यात्, संसार निवृत्ती करता ते कारण झालं पाहिजे. म्हणून पुन्हा 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 तीच गोष्ट भगवान सांगत आहेत. असो संसार निवृत्ती स्यात्. अशा प्रकारे कोणता श्लोक, अच्छेद्यो यमदाह्योय चिंतन झालं. बाकी चिंतन उद्या करू. पुंडलिक वरद हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.